जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झरोदाचे काही नवीन अपडेट बघणार। म्हणजे कोणी जर झरोदाचा प्लॅटफॉर्म वापरत असेल तर हा व्हिडिओ कोणासाठी, फक्त जे झरोदाचा प्लॅटफॉर्म वापरत असतात त्यांच्यासाठी। ज्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्ममध्ये आपण ट्रेडिंग करत असतो, म्हणजे एखाद्या स्टॉकला बाय सेल करत असतो किंवा काही जण ऑप्शन ट्रेडिंग करत असतात किंवा ETF ला पण बाय करत असतात काही जण, ठीक आहे। तर ह्या झरोदामध्ये काही नवीन अपडेट आलेले आहेत, म्हणजे काही नवीन फीचर आलेले आहेत। तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याचा फायदा तुम्हाला पण होत असतो। बहुतेक जणांना हे फीचर माहीत नसतात, कसे वापरायचे, ठीक आहे, त्याचा वापर कसा करायचा असतो हे बहुतेक जणांना माहीत नसतं। तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजून घेणार। हे कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाही तर बहुतेक जण निगेटिव्ह साईडला जात असतात की ही झरोदा वापरायला लावताय, म्हणजेच हे म्हणणार की माझ्या थ्रू तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा, मी लिंक पाठवतो। तर तसं काही नाही, मी तुम्हाला म्हणणार पण नाही। जो पण प्लॅटफॉर्म तुम्हाला आवडतो त्यामध्ये जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करायचं। मी कोणालाही म्हणत नसतो की माझ्या लिंक थ्रू तुम्ही अकाउंट ओपन करा, कधी बोलणार पण नाही। तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत झरोदामध्ये, त्या आपल्याला आजच्या व्हिडिओमधून या ठिकाणी समजून घ्यायचे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करत जाऊ नका। आणि कोणी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ कोणासाठी, फक्त ज्यांच्याकडे झरोदाचं डीमॅट अकाउंट असतं त्यांच्यासाठी असणार आहे। आणि पुन्हा एक गोष्ट रिपीट करतो, मी कोणालाही बोलत नसतो की तुम्ही माझ्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करा, नाही, ते बोलणार पण नाही, समजलं ना। तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो पण प्लॅटफॉर्म आवडत असतो ना तिथे जायचं तुम्ही, त्यामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करायचं। तर इथे सुरुवातीला झरोदाचं पहिलं अपडेट काय असणार आहे, म्हणजे पहिलं फीचर काय असणार आहे ते आपण समजून घेऊया। तर आपण जो पण प्लॅटफॉर्म निवडतो, आता तुम्ही झरोदा निवडला समजा, तर ह्या झरोदामध्ये काही फीज आकारली जात असते जेव्हा तुम्ही इनिशियली येत असतात, डीमॅट अकाउंट ओपन करतात झरोदामध्ये। डीमॅट अकाउंट ओपन करायला गेलं ह्या ओपनिंगची फी ना 200 रुपये असते बघा, 200 रुपये या ठिकाणी फी घेतली जात असते। तुम्ही जर बाकीच्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवरती जर गेले ना, धनमध्ये गेले किंवा ग्रोमध्ये पण गेले तर तिथे तुमच्याकडून फी घेतली जात नाही, पण झरोदामध्ये घेतली जात असते। पण आता झरोदामध्ये ज्यांचं वय 25च्या आत असेल, म्हणजे अंडर 25 इयर्स, हे काय झालं वय, ज्यांचं वय 25च्या आतमध्ये आहे, कोणी असू द्या, पुरुष असो किंवा महिला असो, ज्यांचं वय 25च्या आतमध्ये, आता त्यांना फी लागणार नाही, इथे कोणत्याही प्रकारचे ओपनिंग चार्जेस या ठिकाणी झरोदामध्ये लागणार नाही। हे पहिलं फीचर होतं झरोदाचं। त्यानंतर आता आपण जो पण प्लॅटफॉर्म निवडत असतो, ठीक आहे, प्लॅटफॉर्म निवडला की त्यामध्ये आपण स्टॉकला बाय सेल करणार किंवा ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणार किंवा ETF बाय करणार। मग त्यांची नावं आपल्याला लक्षात राहावी त्यासाठी आपण काय करत असतो, वॉचलिस्ट असतात बघा काही, त्या वॉचलिस्टमध्ये आपण काय करणार, स्टॉक ॲड करणार। जसं आता माझ्याकडे वॉचलिस्ट दिसते बघा तुम्हाला, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, अशा वॉचलिस्ट आहेत। तर त्या वॉचलिस्ट आपण इथे तयार करू शकतो, त्यामध्ये स्टॉक असतात ते ॲड करू शकतो, त्यामध्ये आपण स्टॉक ॲड करू शकतो। जसं आपण ट्रॅक करत असतो निफ्टी 500 म्हणजे पूर्ण मार्केटच आलं आपलं, पूर्ण ब्रॉडर मार्केट निफ्टी 500, हे स्टॉक असतात ना, आपण यांना ट्रॅक करत असतो। ट्रॅक करण्याचं कारण काय, यांच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं, लिक्विडिटी असते, त्यामुळे आपण हे स्टॉक जे असतात ना ट्रॅक करतो आणि त्यांच्यामध्ये काम करत असतो निफ्टी 500मध्ये। आता काही जणांना हे पण माहीत नसेल की निफ्टी 500 मधले स्टॉक कुठे बघायचे असतात। NSEच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ते स्टॉक बघू शकतो, त्यांची नावे आपण बघू शकतो आणि इथे वॉचलिस्ट बनवू शकतो बघा। झरोदामध्ये काय व्हायचं, आपण सुरुवातीला फक्त 50 स्टॉकची वॉचलिस्ट या ठिकाणी बनवायचो, म्हणजे तिथं ऑप्शनच तेवढा होता की आपण फक्त 50 स्टॉक एका वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकतो। जसं आता 1 नंबरची वॉचलिस्ट आहे माझी, तिच्यामध्ये मी 50 स्टॉक ॲड करू शकतो। 2 नंबरची वॉचलिस्ट, त्याच्यामध्ये 50 स्टॉक ॲड करू शकतो। 3 नंबर 50, 4 नंबर 50, असं प्रत्येक वॉचलिस्ट, इथे 7 वॉचलिस्ट दिसणार आपल्याला, त्यामध्ये फक्त आपण 50 स्टॉक ॲड करू शकत होतो। पण आता नवीन अपडेट जे आलेलं आहे त्यामध्ये आपण 100 स्टॉक ॲड करू शकतो, एका वॉचलिस्टमध्ये 100 स्टॉक। तुम्हाला वाटलं की मला पहिल्या वॉचलिस्टमध्ये निफ्टी 100चे स्टॉक या ठिकाणी ॲड करायचे, निफ्टी 100 म्हणजे त्यामध्ये काय येणार, निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50, म्हणजे ह्या 100 काय झाल्या, लार्ज कॅप कंपन्या झाल्या, बरोबर आहे ना। त्यांना तुम्ही या वॉचलिस्टमध्ये मग ॲड करू शकतात। इथे दिलेलं पण असतं बघा, इथे 100, इथे दिसतंय आता किती आहे, 34 स्टॉक फक्त याच्यामध्ये, पण टोटल किती ॲड करू शकतो आपण, 100 स्टॉक ॲड करू शकतो। मग असं टप्प्याटप्प्यांमध्ये आपण वॉचलिस्ट बनवली पाहिजे, प्रत्येक ब्रोकरेज प्लॅटफॉर्ममध्ये बनवली पाहिजे। तुम्ही धनमध्ये असाल, एंजल वनमध्ये असाल तर अशी वॉचलिस्ट बनवून ठेवली पाहिजे।
1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये अशी बनवून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला ट्रॅक करायला सोपं जात असतं. मग तुम्ही ताबडतोब ते स्टॉक बघू शकतात, कोणत्यामध्ये माझा बाईंगचा ट्रेड बनतोय, कोणत्या ठिकाणी मी स्टॉकला बाय केलं पाहिजे, कोणती लेवल असणार, त्यांचे चार्ट जे असतात ते तुम्ही यामध्ये मग बघू शकतात. हे एक नवीन अपडेट आहे झेरोधाचं, ज्याच्यामध्ये आपण 100 स्टॉक एका वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकतो. बरं, आता तुम्ही काही स्टॉक या ठिकाणी सिलेक्ट केले, जसं तुम्हाला आता स्विंग ट्रेडिंग करायची, स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची आणि तुम्ही शोधलं 5 ते 10 स्टॉक मला सापडले की त्यामध्ये बाय साईडची एंट्री बनते. मग आता ती एंट्री जर बनते त्यामागचं लॉजिक काय, मी त्या स्टॉकला का बाय करायचं आहे, कोणत्या ठिकाणी माझा ट्रेड बनू शकतो बाय साईडचा, ते लॉजिक तुम्हाला तर माहीतच असलं पाहिजे, बरोबर आहे ना. मग तुम्ही काय करू शकता, ते लिहून ठेवू शकतात की मला स्टॉकला का बाय करायचं आहे, कशासाठी बाय करायचं आहे, त्याच्यामागचं लॉजिक काय. म्हणजे आपण काय लिहिणार, ती नोट, त्याच्यामध्ये आपण ती नोट लिहिणार, पुढे लिहून ठेवणार की स्टॉक बॉटमला आलेला होता, इथे डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं होतं, इथे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं होतं बॉटमला, सपोर्ट लेवलला. तुम्ही अशी शॉर्ट नोट इथे लिहू शकतात. ऑप्शन कोणत्या ठिकाणी असतो मी तुम्हाला दाखवतो आता, ठीक आहे ना. शॉर्ट नोट तुम्ही इथे लिहू शकतात. आता इथे अनेक प्रकारचे स्टॉक आहे, तुम्हाला दिसतील बघा, वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक आहे. जसं आता रिलायन्सचा स्टॉक आहे बघा, आता रिलायन्सचा स्टॉक आहे, समजा तुम्हाला वाटलं की यांनी ब्रेकआउट दिलेला आहे, रिलायन्स स्टॉकने रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिलेला आहे, मला तिथे ब्रेकआउटला एंट्री घ्यायची. ही नोट झाली तुमची, ठीक आहे ना. तुम्ही नोट लिहिणार. मग इथे 3 डॉट असतात बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकवरती जातात, तुम्हाला वरती या ठिकाणी नाव दिसतंय बघा, रिलायन्स, 2 नंबरला इन्फोसिस, HDFC बँक. हे बघा मी इथं लिहून ठेवलेलं आहे नोट एक बघा, HDFC बँकेमध्ये 1700 ते 1720 एक सप्लाय झोन आहे स्टॉकमध्ये. तुम्ही चार्ट जाऊन बघा, तुम्हाला समजेल, तुम्ही ड्रॉईंग केलं त्याच्यामध्ये की समजेल की 1700 ते 1720 हा स्टॉकमध्ये काय सप्लाय झोन आहे. ही काय नोट झाली त्याच्यामध्ये शॉर्ट नोट. तसंच रिलायन्स आहे, तो ब्रेकआउट लेवलला आहे किंवा त्याने ब्रेकआउट दिलेला आहे, तर ती नोट तुम्हाला लिहायची. तर तुम्ही काय करणार, 3 डॉटवरती क्लिक करणार. इथे 3 डॉटवरती क्लिक केलं की इथे नोट्सचं ऑप्शन येतो असतो बघा, नोट्स, त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही केलं, जे पण लॉजिक असतं तुमचं ट्रेडचं की तुम्हाला स्टॉकला बाय काय करायचं, स्टॉक कॉन्सोलिडेशनमध्ये तुम्ही लिहू शकतात. मग स्टॉक कॉन्सोलिडेशनमध्ये आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात, काही पण जी पण नोट्स पाहिजे असते तुम्हाला, किंवा स्टॉकने काय केलेलं आहे, ब्रेकआउट दिलेला आहे, स्टॉक सपोर्टवरती आलेला आहे, या गोष्टी तुम्ही इथे नोट करू शकतात, जे पाहिजे ते. ही काय असते, नोट असते, ठीक आहे ना. हे लिहून ठेवलं आणि इथे क्लिक करायचं फक्त. इथं सेव्हचा ऑप्शन असतो बघा, इथं क्लिक करून द्यायचं, सेव्ह झालं. हे बघा तुम्हाला दिसेल स्टॉक सपोर्ट, मी जे आता टाईप केलेलं होतं तुम्हाला इथे समोर दिसेल बघा. ते खाली HDFC बँकेचं पण दिसतंय, 1700 ते 1720 एक सप्लाय झोन आहे. तर अशा पद्धतीची नोट तुम्ही इथे लिहून ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात राहील असं नाही आहे. आता तुम्ही एक वॉचलिस्ट बघितली, म्हणजे निफ्टी 50मध्ये स्टॉक बघितले, पण त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 स्टॉक सापडले की त्यांच्यामध्ये काहीतरी लॉजिकनुसार मला एंट्री घ्यायची. पुन्हा दुसऱ्या वॉचलिस्टमध्ये गेले, तिथे 4-5 स्टॉक तुम्हाला आढळले की हां यांच्यामध्ये मला एंट्री घ्यायची. आता ते तुमच्या लक्षातच राहील असं आहे का, नाही. तुम्ही एखाद्या डायरीत लिहून ठेवणार, डायरीत लिहिलं तरी तुम्ही विसरून जाणार की मी डायरीत लिहिलेलं आहे. पण जर तुम्ही इथे बघायला लागले वॉचलिस्टना, तुम्हाला क्लिक होऊन जातं ताबडतोब की असं असं लॉजिक या स्टॉकमध्ये होतं, मला इथे याला बाय करायचं आहे. मग तुमची नजर त्यावरती ताबडतोब जात असते. त्यामुळे हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे नोटचा, खूप चांगला ऑप्शन आहे हा, याचा सर्वजण वापर पण करू शकतात. त्यानंतर आता एक फंडामेंटलचं पण आहे. जसं आपल्याला एखादा स्टॉक बाय करायचे तर त्याचे आपण काय बघतो, फंडामेंटल बघत असतो. फंडामेंटल बघून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार किंवा तिच्यामध्ये ट्रेडिंग करणार. तर ते फंडामेंटल कोणत्या ठिकाणी बघायचे असतात. आता पहिलं वेगळं होतं, हे बघा हे 3 डॉट असतात, याच्यावरतीच जायचं आहे आपल्याला. 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि खाली एक फंडामेंटलचा ऑप्शन येत असतो बघा, त्यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा ओपन झालं. इथे पहिलं तुम्हाला जे पेज दिसायचं ना वेगळं दिसायचं आणि आत्ता वेगळं दिसतंय. पहिलं असं दिसत नव्हतं, इथे थोडं वेगळं यायचं, पण हे थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये दिसतंय बघा तुम्हाला. मग ह्या ठिकाणी तुम्ही काय बघू शकता हो, इथे बघू शकतात तुम्ही स्टॉकचा PE, सेक्टरचा PE, PB रेशो, डिव्हिडंड यील्ड बघू शकतात, रिटर्न ऑन इक्विटी किती ते पण बघू शकतात. आणि या ठिकाणी तुम्ही रेंज बघू शकतात, 52 वीकची रेंज बघू शकतात. लो किती होता 52 वीक, त्यानंतर इथे हाय किती आहे 3075, हे बघू शकतात तुम्ही. समजलं ना, ही रेंज तुम्हाला इथे समजते. त्यानंतर आपण स्टॉकचा परफॉर्मन्स बघू शकतो, 3 वर्षांमध्ये काय होता, त्यानंतर 5 वर्षांमध्ये काय आहे, हे सर्व तुम्हाला दिसतं. एका महिन्यामध्ये परफॉर्मन्स स्टॉकचा काय ते तुम्हाला इथे दिसतं ताबडतोब. तर याची आपण कंपॅरिझन पण करू शकतो. जसं निफ्टी एनर्जी इंडेक्स आहे बघा, त्याची कंपॅरिझन आपण करू शकतो या ठिकाणी. हे पण तुम्ही चेक करू शकतात, म्हणजे कंपॅरिझन करू शकतात या ठिकाणी. वरती कंपनीचं मार्केट कॅप पण दिलेलं असतं, ते मार्केट कॅप पण तुम्ही इथे बघू शकतात. वरती दिलेलं आहे बघा, 20,71,210 करोडचं इथे मार्केट कॅप आहे या स्टॉकचं,
ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. हे परफॉर्मन्स बघायचा असेल ना, एका वर्षाचं किती वरती दिसतं बघा. एका वर्षामध्ये रिटर्न किती 21%, 3 वर्षामध्ये किती रिटर्न 46%, 5 वर्षामध्ये रिटर्न किती 146%. हे रिटर्न हे तुम्ही इथे बघू शकतात. बेस्ट ऑप्शन आहे हा बघण्यासाठी इथे. त्यानंतर कंपनीचं रेव्हेन्यू बघायचं आपल्याला. इथे रेव्हेन्यूचं ऑप्शन असतो, याच्यावरती क्लिक करायचं. कंपनीचं रेव्हेन्यू जे असतं ना, कशामधून येतं असतं ते पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस करायचं असेल ना, तर तुम्ही ते याला वापरू शकतात. हे तिजोरी नावाचं असतं. हे तिजोरी असतं, याला तिजोरी म्हणतात. ठीक आहे ना. इथे खाली लिहिलेलं आहे बघा तिजोरी. याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं दिलेलं असतं इथे. ऑइल टू केमिकल मोठा बिझनेस आहे त्यांचा. म्हणजे रिलायन्सचं काय, रिफायनरी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे रिफायनरी. मग त्याच्यामधून सर्वात जास्त रेव्हेन्यू याचं होत असतं. ऑर्गनाइज रिटेलमधून 26%, डिजिटल सर्व्हिस आहे त्याच्यामधून 12%, ऑइल अँड गॅस आहे त्याच्यामधून 2.25% आणि अदर, असं त्यांचं रेव्हेन्यू चाललं. त्यानंतर इव्हेंट असतात. इव्हेंटमध्ये कॉर्पोरेट ॲक्शन असतात बघा. म्हणजे त्याच्यामध्ये स्टॉक स्प्लिट होतो, स्टॉक बोनस देतो, स्टॉक या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड देत असतो, कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट असतात, ते आपल्याला सर्व इथे दिसतात. हे बघा इथे क्वार्टरली रिझल्ट, कंपनीने किती डिव्हिडंड दिला, त्याची एक्स डेट काय असते, सर्व दिसतं आपल्याला इथं. हे तुम्ही इथे बघू शकतात मग इव्हेंटमध्ये जाऊन. त्यानंतर कंपनीचे फायनान्शियल असतात, रेव्हेन्यू प्रॉफिट असतं, ते बघू शकतात. हे बघा आता इथे क्वार्टरली रिझल्ट आहे. आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही कुठे बघत असतात, स्टॉक स्क्रीनरवरती जात असतात बघा, तिथे बघतात. पण तिथे न जाता तुमच्याकडे जर झेरोदा असेल ना, त्याच्यामध्ये जाऊन पण तुम्ही हे बघू शकतात. खूप सोपं आहे. इथं दिलेलं असतं बघा. आता जसं क्वार्टरली रिझल्ट आहे मार्च 2024चे, तर इथे कंपनीचे सेल्स, कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट असतं ते, आणि कंपनीचं नेट प्रॉफिट हे तुम्हाला दिलेलं असतं. हे बघू शकतात. जसं आता कंपनीचं नेट प्रॉफिट आहे बघा, मार्च 2024चं किती झालेलं होतं नेट प्रॉफिट ते पण दिलेलं इथे. इयर ऑन इयर त्याच्यामध्ये काय बदल झाला, इयर ऑन इयर जर बघितलं तर ते काय झालं, कमी झालं. किती, 1.8%. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जर बघितलं म्हणजे मागच्या क्वार्टरमध्ये आणि आजच्या क्वार्टरमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतोय, ते वाढलेलं दिसतंय आपल्याला. पण इयर ऑन इयरमध्ये काय झालं, थोडं कमी झालं. तर हे रिझल्ट तुम्ही इथे पण बघू शकतात. सोपी पद्धत आहे याची बघण्याची. समजलं. या गोष्टी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, तुम्ही इथे जाऊन बघू शकतात. कंपनीचा प्रॉफिट लॉस असतो ना, तो पण बघू शकतात. खाली स्क्रोल करायचं, इथे बघा मार्च 2021मध्ये, मार्च 2022मध्ये आणि मार्च 2023मध्ये एका वर्षाचा. हे जे असतं रेव्हेन्यू, हा जो बार दिसतोय ना तुम्हाला ग्रीन, हा रेव्हेन्यूचा असतो. त्यानंतर हा जो बार असतो ना तो प्रॉफिटचा असतो. आणि इकडे जो बार असतो ना येलो कलरचा आहे कंपनीवरती असलेलं कर्ज, डेट आपण त्याला म्हणतो. आता कोणतीही कंपनी असू द्या त्याच्यावरती कर्ज असणारच आहे. कर्ज काढणार, आपला बिझनेस वाढवणार. आपल्याला पाहिजे असतो बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ होते का, रेव्हेन्यूमध्ये वाढ होते का, कंपनीचं नेट प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये काही बदल होतो आहे का, या गोष्टी आपल्याला कंपनीच्या बघायच्या असतात. मग ते आपण इथे बघू शकतो. हे इयरली क्वार्टरली पण तुम्ही बघू शकता. इथे बघा हे क्वार्टरली दिलेलं असतं बघा इथे, रेव्हेन्यू आणि प्रॉफिट, ते तुम्ही तिजोरीमध्ये जाऊन बघू शकतात. आता तुम्हाला जर डिटेल बघायचं असेल सर्व गोष्टी, तर खाली व्ह्यू मोर इन्फॉर्मेशन इथे ऑप्शन असतो बघा खाली, याच्यावरती जायचं असतं. तुम्ही व्ह्यू मोर इन्फॉर्मेशन क्लिक करायचं, त्यावरती क्लिक केलं की आता पूर्ण फंडामेंटल तुम्ही इथे बघू शकतात. कंपनीचे सर्व काही क्वार्टरली रिझल्ट असतात ना पूर्ण, ते बघू शकतात इथे. हे बघा आलं, इथं दिसेल तुम्हाला. थोडक्यात बघायचं आहे कारण की फंडामेंटलचा खूप डीप स्टडी असतो. तुम्ही जर याच्यामध्ये शिरले ना तर तुम्ही पण पूर्ण अभ्यास करू शकत नाही. पण मोजकं काय असतं, कंपनीचा फायनान्शियल ट्रेंड, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचं प्रॉफिट असतं, रेव्हेन्यू असतं, कंपनीवरती असलेलं कर्ज ते जाणून घ्यायचं असतं. शेअर होल्डिंग पॅटर्न पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जसं इथे आहे बघा ऑप्शन, या ठिकाणी आहे ऑप्शन शेअर होल्डिंगचा, त्याच्यावरती क्लिक करायचं, तुम्ही जायचं. इथं दिलेलं असतं बघा प्रमोटरजवळ किती होल्डिंग आहे मार्च 2024मध्ये, पब्लिककडे किती होल्डिंग आहे, इन्स्टिट्यूशन असतात त्यांच्याकडे किती होल्डिंग आहे, नॉन इन्स्टिट्यूशन आहे त्यांच्याकडे किती होल्डिंग आहे, हे सर्व या ठिकाणी दिलेलं असतं. तर हे पण तुम्ही या तिजोरीवरती जाऊन बघू शकतात. तुम्हाला आठवतं काही दिवसांपूर्वी तिजोरीचं जे नवीन फीचर आलेलं होतं त्यावरती पण मी व्हिडिओ बनवला होता की याच्यामध्ये जाऊन आपण एखाद्या स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस करू शकतो. याचा व्हिडिओ बघितलेला असेल तुम्ही. आता आपण इथे जाऊन ताबडतोब तो ऑप्शन बघू शकतो तिजोरीचा, त्यामध्ये कंपनीचे सर्व फंडामेंटल पण बघू शकतो. बघण्यासाठी पण सोपं. इथे आपल्याला स्टॉकचा पी पण दिसतो. इथे मार्केट कॅप तुम्हाला म्हटलं होतं, ते मार्केट कॅप पण आपल्याला इथे दिसत असतं. लाईव्हमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी थोडक्यात एक व्हिडिओ बनवतो छोटासा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल. बाकीचा अभ्यास तुम्ही पण करायचा आहे. तुम्हाला जर डीपली बघायचंच असेल तर मग तुम्ही या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि फंडामेंटलची थोडक्यात माहिती तुम्ही पण ठेवली पाहिजे.
थोडक्यात फंडामेंटल तुम्हाला पण माहीत असले पाहिजे, ठीक आहे ना. जास्त नाही डीपमध्ये जायचं म्हटलं तर मग तुमचे काही वर्ष त्यामध्ये जात असतात. फंडामेंटलचा खूप मोठा अभ्यास आहे. तुम्हाला फक्त इथं पी पी बी दिसतो, पण हा खूप मोठा अभ्यास आहे. समजलं. थोडक्यात काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या मते तुम्हाला झरोदामध्ये आलेले काही महत्त्वाचे फीचर जे होते ते समजलेले असतील आणि त्यांचा कसा वापर करायचा आपण हे पण तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.